नमस्कार, मी धम्मशील सावंत आणि आपण बघतोय की संपूर्ण रायगडसह कोकणासह राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना या ठिकाणी रंगतोय। रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर चित्र काही आवरच आहे। काही ठिकाणी महायुतीचे उमेदवारच महायुतीच्या उमेदवारांना भिडलेत, तर काही ठिकाणी महायुतीत अभेद्य असल्याचं दिसतंय। पेनचा जर आपण विचार केला तर पेनमध्ये या ठिकाणी महायुती जी आहे ती भक्कम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। माझ्यासोबत भाजपच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत प्रीतम पाटील, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करतोय। ताई, काय सांगाल, कशा पद्धतीची ही निवडणूक आहे? चुरशीची आहे, आव्हानात्मक आहे की सहज सोपी आहे? या निवडणुकीकडे आपण कसं बघता एकूणच? या निवडणुकीकडे बघत असताना मी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीची थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवार प्रीतम पाटील या निवडणुकीकडे बघताना ही निवडणूक निश्चितच मला विश्वास आहे ही सहज सोपी निवडणूक वाटतेय। विकासात्मक दृष्टिकोन काय आहे? विकासाच्या संकल्पना काय आहे? काय व्हिजन आहे? आपण म्हणालात की तिसरी मुंबई जी आता या ठिकाणी झेप पावते, त्याचं व्यापक स्वरूप होतंय आणि प्रवेशद्वार म्हणून आपल्या पेनकडे बघितले जाईल। इथूनच या मुंबईची सुरुवात होईल। भविष्याच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं विकासात्मक दृष्टिकोन आपला असणार आहे? येस, निश्चितच विकास हा आमचा या निवडणुकीचा अजेंडा आहे। देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि पेणमध्ये रवींद्र या तिन्ही नेत्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात या पेणचा विकास आम्ही करणार आहोत। आणि त्याचबरोबरीने खासदार तटकरे साहेब असतील, खासदार धैर्यशील दादा पाटील असतील, या सर्व नेत्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात पेण शहर आरोग्य असेल, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, सगळ्या क्षेत्रात माझं पेण शहर सुजलाम आणि सुफलाम होण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत। अनेक वर्षाचा आपल्या पाठीशी जो अनुभव आहे, नगराध्यक्षपद आपण भूषवलेले आहेत, जनतेचे प्रमुख प्रश्न, जनतेशी आपली नाळ जोडलेली आहे। मात्र पायाभूत आणि नागरी सेवा सुविधा ज्या आहेत, आरोग्य आहे, शिक्षण आहे, रोजगार आहे, या संदर्भामध्ये आपली कामगिरी कशी राहिलेली आहे? आपल्या कामगिरीवर जनता खुश आहे का? आपण आता निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं प्रचारासाठी जनतेच्या घरोघरी जाताय, लोकांच्या गाठीभेटी घेताय, कसा प्रतिसाद आहे आणि विकासात्मक आजवर केलेली नेमकी कामं काय, ठळक कामं काय? निश्चितच आमच्या कामाने जनता खुश आहे हे मला मनापासून वाटतंय। कारण का आम्ही केलेल्या प्रत्येक कामाचे साक्षीदार माझी जनता आहे। या मागच्या 9 वर्षात मी तुम्हाला अगदी थोडक्यात सगळी कामं सांगायला गेली तर मला वाटतं खूप वेळ लागेल, पण अगदी थोडक्यात सांगेन की सुरक्षेच्या दृष्टीने फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा आमच्या शहराला नव्हती। ज्यावेळेस 9 वर्षापूर्वी मी नगराध्यक्ष झालेली तेव्हा पहिले आम्ही फायर ब्रिगेडची गाडी आली, नाहीतर गाडी ती पनवेल खोपोलीवरून यायची एखाद्या ठिकाणी एखाद्या घराला आग लागली तर। पण पहिले फायर ब्रिगेडची गाडी आणून शहर सुरक्षित केलं। शैक्षणिक दृष्ट्या माझं शहर पुढे गेलं पाहिजे, त्यासाठी एमपीएससी आणि यूपीएससीची मोफत लायब्ररी आम्ही पेणमध्ये चालू केली। का तर भविष्यात माझ्या शहरातला कोणीतरी तहसीलदार झाला पाहिजे, कोणी कलेक्टर झाला पाहिजे, स्पर्धा परीक्षांमध्ये आमची मुलं पुढे गेली पाहिजे। सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा परिस्थिती नाहीये म्हणून पुस्तकं विकत घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे तो या परीक्षांपासून वंचित राहू नये यासाठी एमपीएससी यूपीएससीची मोफत लायब्ररी करणारी रायगड जिल्ह्यातली पहिली नगरपालिका आमची पेण नगरपालिका आहे। आमच्या शहरातल्या मुलांना स्विमिंग मध्ये जलतरणपटू म्हणून ते तयार झाले पाहिजेत, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जावर ते गेले पाहिजेत, यासाठी आमच्या नगरपालिकेने स्विमिंग पूल तयार केला। त्या बाबतीत पण आम्हीच रायगड जिल्ह्यात 1 नंबरला आहोत। फक्त तो स्विमिंग पूल तयार नाही केला तर त्याच्या माध्यमातून आज चांगल्या पद्धतीने तो चालू आहे। बरीचशा मुलांनी त्या स्विमिंग पूल मध्ये प्रॅक्टिस करून अगदी ग्रीनिश वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये स्वतःचं नाव नोंदलंय। त्याच्यानंतर क्रिकेट हाच खेळाचा मुलांचा आत्मा आहे, तर या क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी ग्राउंड मध्ये लॉन टाकून नवीन ग्राउंड तयार केला, पॅव्हेलियन तयार केलंय। त्याच्या बरोबरीने थीम पार्क म्हाडामध्ये आम्ही एक थीम पार्क केलाय, ज्या थीम पार्कच्या माध्यमातून अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयाच्या मंडळींना एकत्र येण्याचं एक मनोरंजनाचं साधन म्हणून तो थीम पार्क आम्ही तयार केलाय। शहराचं डम्पिंग ग्राउंड जे गेली 40 वर्ष शहरात होतं, ते डम्पिंग ग्राउंड शहराच्या बाहेर नेऊन भोगावती नदी शेजारी आमच्या त्या डम्पिंग ग्राउंडला भोगावती नदी शेजारी जो डम्पिंग ग्राउंड होता तो शहराच्या बाहेर नेऊन ती नदी स्वच्छ ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केलाय। आणि आज तिथे नवीन गणेश विसर्जन घाट आम्ही तयार करू शकलोय, कारण का पेण हे गणपतीचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं संपूर्ण जगभरात। आणि मग या पेणला गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी एक अतिशय चांगल्या पद्धतीचा विसर्जन घाट आम्ही तयार केलाय, एक चांगल्या पद्धतीची स्मशानभूमी तयार केली आहे, साई मंदिराचं नव्याने काम केलंय, शहरात अनेक कॉन्क्रीटचे रोड आम्ही तयार केलेत। ही अशी अनेक कामं जी आम्ही शहरासाठी करू शकलोय।
खरं तर पेण नगरपालिका ही क वर्गाची नगरपालिका आहे. नगरपालिकेच्या उत्पन्नातनं जर नगरपालिकेचा विकास करायचा ठरवला तर निश्चितच ते शक्य नाहीये. पण हा सगळा विकास आमदार रविशेठ पाटील साहेबांनी शासनाच्या माध्यमातून तो आणला. म्हणून अगदी रिंग रोड पासून सगळी कामं आम्ही या शहरासाठी करू शकलो आणि भविष्यात सुद्धा निश्चितच करणार आहोत. ताई मला सांगा, पेण शहर असेल किंवा पेण तालुका आहे आणि तालुक्याचं मुख्यालय असलेलं या ठिकाणी पेण शहरामध्ये सर्वच कार्यालय आहेत किंवा बाजारपेठ देखील मोठी मानली जाते. या विभागातून परिसरातून आदिवासी बांधव आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नागरिक येत असतात. त्यांच्यासाठी एक पायाभूत मूलभूत सुविधा म्हणून जी जीवनावश्यक आहे, शुद्ध पाण्याची आवश्यकता आहे, शौचालय किंवा संसाधन गृह देखील अपेक्षित आहेत. कशा पद्धतीचं त्यासाठी आपण काम केलेलं आहे, जनतेसाठी, स्त्रियांसाठी, युवतींसाठी, महिलांसाठी ती समस्या जी या ठिकाणी उद्भवते त्यावर आपण भविष्यात कसं काम करणार आहात? निश्चितच पाण्याचा जो प्रश्न आहे मी मान्य करते. आम्ही अनेक कामं केली पण एक महत्वाचं काम जे आमचं राहिलंय असं पण नाही म्हणणार, जे प्रगतीपथावर त्याच्यासाठी प्रयत्न आमदार रविशेठ पाटील साहेबांकडनं सुरू आहेत. पाण्यासाठी आम्ही पेण शहराला भोगावती नदीतनं पाणी लिफ्ट करतो आणि ते शहराला पुरवतो. गेली 40-50 वर्ष हेच काम म्हणजे याच पद्धतीने पेण शहराला पाणी पुरवलं जातं. मी 9 वर्ष नगराध्यक्ष झालीये म्हणून काय नवीन सुरू केलंय किंवा अगोदर दुसरीकडनं पाणी घ्यायचे असं नाहीये. तर गेली 40 वर्ष भोगावती नदीकडनंच पाणी लिफ्ट करून ते पेणला पुरवलं जातं. पण आज नदीच्या शेजारी झालेलं बांधकाम त्याच्यामुळे पाण्याचं गढूळ होण्याचं प्रमाण या सगळ्यांचा विचार करून आणि पेणची वाढणारी लोकसंख्या या सगळ्यांचा विचार करून पेण शहराला जे पाणी कमी पडतंय किंवा जे कमी प्रमाणात शुद्ध पाणी मिळतंय यासाठी आम्ही निश्चितच उपाययोजना किंवा नवीन योजना या पेण शहरात लवकरात लवकर यावी यासाठी आम्ही सर्व मंडळी प्रयत्नशील आहोत. आणि यासाठीच आम्ही हेटवणे धरणातून आणि आंबेगाव धरणातून थेट पाईपलाईन पेण शहरासाठी आणण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. 160 कोटीची ती योजना आहे. ती शासनाच्या दारात अंतिम टप्प्यात आहे. मला खात्री आहे ही निवडणूक झाल्यावर लवकरच पेणला शुद्ध आणि मुबलक पाणी देण्यासाठी या योजनेची अंतिम मंजुरी सुद्धा मिळेल आणि ही योजना आम्ही पूर्ण करू शकू. ताई, विकासात्मक रथ जो आहे आपला गतीने चाललेला आहे, मात्र एका बाजूला थेट आपल्या कुटुंबियांवर घराणेशाहीचा आरोप देखील या ठिकाणी होतो की इतर कुठल्याही उमेदवाराला संधी दिली जात नाही, त्यांच्याच घरातून उमेदवार उभे राहतात. काय जनतेमधून भावना आहे आणि आपली काय प्रतिक्रिया आहे? घराणेशाही असं नाही म्हणतायत. डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होतो, वकिलांचा मुलगा वकील होतो. आज आम्ही आमदार रविशेठ पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली त्या संस्कारामध्ये रोजची आमची वाटचाल असते. त्याच्यामुळे समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे ही भावना मला वाटतं कुठे चुकीची नाहीये ना. आम्ही तर नेहमीच तरुणांना सांगत असतो की बऱ्याचशा तरुणांना असं वाटत असतं की राजकारणात नको, राजकारण वाईट आहे. अरे पण चांगली माणसं जेव्हा येतील तेव्हा वाईट आपोआप बाजूला जातील. आणि म्हणून मला असं वाटतं की घराणेशाही हा विषयच नसावा. काम करायचंय जनतेसाठी आणि जनता जनार्दन तो विश्वास किंवा तो आशीर्वाद देणारी आहे. इथे माणूस आवडीने येईल पण त्याला मान्यता देण्याचं काम ही जनता करत असते. ताई, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल आणि आपण सारेजण या ठिकाणी एकत्रित निवडणूक लढवत आहे. अशातच जी आता सध्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला जे संकेत मिळत आहेत त्यामध्ये आता माझ्या माहितीमध्ये की 6 जागा आपण बिनविरोध या ठिकाणी महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत. कसं बघता, हे चित्र कायम असंच राहील? विजयाची खात्री आहे आपल्याला? कशा पद्धतीनं पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदाची टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.